सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी किसनराव जोरेकर, संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह। आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तो भाग आणि ही इमारत चाळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाची ही शाळा क्रमांक 2 आहे। ही गेल्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कोरोनानंतर ही शाळा बंद पडलेली आहे। या शाळेची अवस्था आपण जर आज पाहिली तर या ठिकाणी परिसरातले काही नागरिक या शाळेच्या इमारतीचा, पडक्या इमारतीचा चुकीचा वापर करत असल्याचं दिसतं। आजूबाजूला पूर्णपणे घाणीचं साम्राज्य, काटेरी गवत या ठिकाणी उगवलेलं आहे। ध्वजाची अवस्था ध्वजस्तंभाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। नगरपालिका शिक्षण मंडळाच्या ज्या काही शाळा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत त्या शाळा जवळपास सर्व बंद पडलेल्या आहेत। या शाळेचा काहींनी बेकायदा कब्जा घेतलेला आहे। या संदर्भातले डिटेल्स आमच्या हातात एवढ्या 4-5 दिवसात आल्यानंतर सविस्तरपणे शासनाकडे त्या ठिकाणी तक्रार करण्यात येईल। मात्र या ठिकाणी आज आपण जी शाळा पाहतो या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या शाळा बंद पडल्याने गरिबांची जी काही मुलं आहेत नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये शिकतात, राहतात, यांचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। मला चांगलं आठवतं की गेल्या 25-1 वर्षापूर्वी या सर्व शाळा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी फुल्ल असायच्या, मुख्याध्यापक शिक्षक त्या ठिकाणी शिकवायचे। परंतु आज एकाही शाळेमध्ये शिक्षक शिकवताना दिसत नाही। शाळा किती आहेत, चालू आहेत, किती बंद आहेत, किती शिक्षक आहेत याची कोणतीही माहिती नाही। आज या शाळेची अवस्था जर आपण पाहिली तर या शाळेची इमारत पूर्णपणे ढासळली आहे, आतमध्ये अत्यंत घाण झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मला चाळेगाव तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत मंगेश चव्हाण साहेब, त्यांना मला सांगायचं आहे, विनंती करायची आहे की आपल्या शासनाकडे फार मोठे वजन आहे। आपणच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, आपणच खऱ्या अर्थाने या राज्याचे शिक्षण मंत्री आहात। मग असं असताना या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रचंड योगदान देत आहात, हे आम्ही नाकारत नाही। आपण रस्ते आणले, पूल बांधून राहिले, गावामधले रस्ते चांगले करून राहिलेले, अनेक गोष्टी आपण करतायत, आपलं ध्येय चांगलं आहे। परंतु मला हे सांगायचं आहे तर गेल्या 4-5 दिवसापासून किंवा मागच्या महिन्यापासून आम्ही काही ज्वलंत प्रश्न या ठिकाणी सार्वजनिक केलेले आहेत। त्यामध्ये बेलिंगेचा प्रश्न सार्वजनिक केलेला आहे, कोर्टाजवळच्या बॅडमिंटन हॉलचा प्रश्न सार्वजनिक केलेला आहे, ढोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याचा प्रश्न सार्वजनिक केलेला आहे, मिल मधली जी काही नगरपालिकेची शाळा आहे तिचाही प्रश्न आम्ही सार्वजनिक केलेला आहे। मला असं आपण सांगा साहेब की या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये गरिबांची मुलं या शाळांमध्ये शिकत होती। आज शाळा पडक्या झालेल्या आहे, सर्व शाळा खाजगी मालकांनी ताब्यात घेतलेल्या आहे। प्रशासनाचं जे काही काम आहे, या नगरपालिकेचे जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांची खूप इच्छा आहे की शाळा सुरू राहिल्या पाहिजे, त्या कार्यक्षमतेने चालल्या पाहिजे। परंतु त्यांचा नाईलाज आहे। नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अनेक वेळा या शाळांच्या संदर्भात तक्रारी झालेल्या आहेत, परंतु त्यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतल्याचं कुठे दिसत नाही। म्हणून मला आमदार साहेब आपल्याला सांगायचंय की आपण सर्वप्रथम या तालुक्याचे आपण कार्यक्षम भूमिपुत्र म्हणून, शेतकरी पुत्र म्हणून, वारकरी पुत्र म्हणून नगरपालिकेच्या हद्दीतील शाळांची जी अवस्था आहे त्या अवस्थेकडे आपण दुर्लक्ष द्या। या शाळा पूर्वत कशा सुरू होतील, पूर्वीचं वैभव या शाळांना कसं येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करा। कारण गरिबांची मुलं खाजगी शाळांमध्ये जाऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी डोनेशन द्यावं लागतं। आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की बेलंगा सहकारी साखर कारखाना पूर्वत कसा सुरू होईल त्या दृष्टीने आपण अंबाजी ग्रुपचे जे काही संबंधित आहेत चित्रसेन पाटील यांच्याशी चर्चा करा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी चर्चा करा, त्याचबरोबर बॅडमिंटन हॉलच्या संदर्भात संबंधित ट्रस्टीची चर्चा करा, डोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याच्या संदर्भात संबंधित जे काही संचालक आहेत त्यांच्याशी चर्चा करा। आणि हा जो काही प्रश्न आहे शाळेंचा, या शाळेंची इमारती त्या ठिकाणी नव्याने बांधल्या गेल्या पाहिजे। आमदार निधीतून आपण पैसा द्या, शासनाकडून आपण पैसा द्या, आपण त्या ठिकाणी दादा भुसे साहेबांना भेटा, त्यांना या शाळांच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शाळांची कल्पना द्या।
मुलांचं जे काही गरीब मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं त्याबाबत आपण प्रश्न त्या ठिकाणी त्यांना सांगा आणि या शाळेंचं पूर्वीचं वैभव आपण आपल्या कारकिर्दीमध्ये आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये आपण जर या सगळे प्रश्न उचलले या तालुक्यामध्ये पुढील 25 वर्ष आपण आमदार राहाल। आम्ही त्या संदर्भातली सदिच्छा व्यक्त करतो। राजकारणाविरहित आपण आपलं आमदारकी जी काय ती या ठिकाणी तिचा उपयोग करावा। देशबुद्धीने किंवा कोणाच्याही आकस बुद्धीने आपण काम करत नाही याची कल्पना आम्हाला आहे आणि म्हणून आपल्याला सांगायचं आहे की ठेकेदार मोठे करण्यापेक्षा गरिबांना कसा न्याय मिळेल, त्यांची मुलांना कसं शैक्षणिक न्याय मिळेल, या तालुक्यातले ज्वलंत प्रश्न कसे सुटले जातील या संदर्भात आपण प्रयत्न करावा अशी मला आपल्याला विनंती। आणि मला नगरपालिका शिक्षण मंडळाचं जे काही प्रशासन आहे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत त्यांना मला सांगायचं की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक बेकायदा कामं सुरू आहेत। अनेक जमिनी ज्या काय नगरपालिकेचे काही मोकळे भूखंड आहेत त्याच्याचबरोबर इतर ज्या काही इमारती आहेत त्या बेकायदा पाडल्या जात आहेत। नेताजी चौकामध्ये जी काही कामगार कल्याण मंडळाची जी इमारत होती भाड्याने त्यांनी घेतलेली ती इमारत नगरपालिकेची परवानगी न घेता त्या ठिकाणी पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे। वास्तविकता ती इमारत पाडायची असेल कोणती त्याला नगरपालिकेची परवानगी असली पाहिजे। आपण तिकडे लक्ष द्या आणि आपण एक कार्यक्षम मुख्याधिकारी म्हणून आपण या ठिकाणी आपला नावलौकिक उभा करा अशी मला आपल्याला विनंती आहे। सगळं